आपल्या रोजच्या जीवनातील या सवयी नक्की टाळा. 90% आजार हे पोटातून होतात. पोटात ॲसिडिटी, कफ नसला पाहिजे. ज्यांचं पोट स्वच्छ आहे, साफ आहे, तो आरोग्याचा राजा. गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये, डोळे कमजोर होतात. नंबर 3, गव्हाचे पीठ 15 दिवसांपेक्षा जास्त जुने झालेले वापरू नये. नंबर 4, 80 प्रकारचे आजार नुसते चहा पिण्याने होतात. चहा आपल्याला इंग्रजांनी दिलेला एक विषारी डोस आहे, यामुळे यापासून दूरच राहा. 48 प्रकारचे रोग हे ॲल्युमिनियमच्या भांड्याने होतात. नंबर 6, दारू, कोल्ड्रिंक्स, चहा यांच्या अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो. नंबर 7, गुटखा, डुकराचे मांस, पिझ्झा, बर्गर, बिडी, सिगरेट, ड्रिंक्स यामुळे आतडे सडते. 8, जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये, यामुळे पचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते. 9, केस रंगवू नका. हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते डोळ्यांना. नंबर 10, सकाळचे भोजन हे राजकुमारासारखे असावे, दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन हे भिकाऱ्यासारखे असावे. नंबर 11, स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका, कारण पॅरालिसिस, हार्ट अटॅक होऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर पाणी टाकत नाद करावे, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास नाही होत, चक्कर येत नाही. नंबर 12, उभ्याने कधीही पाणी पिऊ नये. टाच कायमची दुखू लागते व पोट वाढते. नंबर 13, जेवण करताना वरून कधीही मीठ घेऊ नये, त्यामुळे रक्तचाप, ब्लड प्रेशर वाढतो. नंबर 14, कधीही जोराने शिंकू नये, नाहीतर कानाला त्रास देखील होऊ शकतो. नंबर 15, रोज सकाळी तुळशीची 2 पाने खावेत, यामुळे कधीच सर्दी, ताप, मलेरिया अशा प्रकारचे आजार होत नाहीत. 16, जेवणानंतर रोज जुना गूळ आणि सोप खावे, यामुळे पचन चांगले होते, शिवाय ॲसिडिटी देखील होत नाही. नंबर 17, सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहटी चोळावी, कफ बाहेर पडतो आणि आवाज चांगला येतो. नंबर 18, नेहमी ताजे पाणी प्यावे, विहिरीचे पाणी फार चांगले असते. बाटलीबंद, फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नये, यामुळे नसा त्रास होतो. नंबर 19, पाण्याने होणारे रोग, यकृत, टायफॉइड, पोटाचे रोग यापासून लिंबू आपल्याला नक्की वाचवते. 20, गव्हाचा चीक, गव्हाचा कोंब खाण्याने शरीराचे प्रतिकारशक्ती वाढते. नंबर 21, स्वयंपाक झाल्यावर 48 मिनिटांच्या आत खावा, नाहीतर त्याच्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात, शिवाय ते पचायला जडही जाते. नंबर 22, मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 100% पोषक आणि काचेच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 97 पोषक, पितळाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 93% पोषक, ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केला तर 7% ते 13% पोषक तत्वे आपल्याला भेटतात. नंबर 23, 160 प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात, हे नेहमी लक्षात ठेवा. नंबर 24, 14 वर्षाखालील मुलांना मैद्याचे पदार्थ, बिस्किट, समोसा, इतर पदार्थ, कुरकुरे वगैरे खायला देऊ नयेत. नंबर 25, खाण्यास सैंधव मीठ हे सर्वश्रेष्ठ आहे, त्यानंतर काळे मीठ आणि त्यानंतर पांढरे मीठ. भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, गृहतकुमारी यातील काही लावले तरी थंड वाटते आणि व्रण देखील पडत नाहीत. पायाचा अंगठा मोहरीच्या तेलाने चोळल्यास
डोळ्यांची आग, खाज व लाली बरी होते. खाण्याचा चुना 70 प्रकारचे रोग बरे करतो. साखर व साखरेपासून बनलेले पदार्थ, उदाहरणार्थ चहा, बेकरीतील बनलेले पदार्थ, या पदार्थांचे सेवन नेहमीच कमी करा. मीठ, मैदा या पदार्थांचे सेवन करू नका. लिंबू, मोहरीचे तेल, हळद, मीठ एकत्र करून दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व दातांचे सर्व आजार बरे होतात. डोळ्यांचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नयेत. फ्रीजमधील कणकेच्या चपाती खाल्ल्याने अतिरिक्त कफ वाढतो, कारण फ्रीजमध्ये ऑक्सिजन नसतो. तसेच कंबरदुखी, गुडघेदुखी, आळशीपणा वाढतो. लहान मुलांची स्मरणशक्ती कमी होते. हृदयामध्ये बॅकलॉजेसचे प्रमाण जास्त वाढते आणि आपल्या शरीरावर याचा विपरीत परिणाम होतात. म्हणून फ्रीजमधील कणकीची चपाती नेहमी खाणे टाळावे. 33 फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते, पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.